हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रम नाशिक येथे संपन्न। आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध। डॉक्टर भारतीताई पवार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने आज कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाशिक जिल्ह्यातील 1397 दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार बोलत होत्या। या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार हे दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार म्हणाले की संपूर्ण देशात 69 ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या शिबिरासाठी एलिम्कोच्या वतीने 26 ऑक्टोबर 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली होती। या शिबिरांमध्ये दिव्यांग बांधवांना नोंदणी करता यावी यासाठी प्रशासनामार्फत तंत्रज्ञानाचा वापर करून एक ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले होते। ही कौतुकाची बाब आहे। या ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी केल्यानुसार दिव्यांग बांधवांना आवश्यकतेनुसार एलिम्को कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य तयार केले आहे। दृष्टिबाधित दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट मोबाईल व स्मार्ट केन काठी तयार केली आहे। या काठीचा वापर करताना 3 मीटर अंतरावर असलेल्या अडथळ्याची सूचना संबंधित दिव्यांग व्यक्तीला मिळणार आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी यावेळी सांगितले। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या वतीने वाटप होणारे साहित्य दिव्यांगांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। एलिम्को कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांना जाणून घ्यावी, ज्यामुळे सहाय्यक साहित्याचा वापर करणे सहज शक्य होईल। म्हणूनच जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांना त्यांनी नोंदणी केल्याप्रमाणे आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी दिल्या। यावेळी आमदार देवयानी ताई फरांदे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, सुनील पवार, विनायक करकरे, सिद्धेश बोरसे, योगेश तिडके, आदेश सानप, विजय कानडे, किरण बोरसे, मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिम्कोचे व्यवस्थापक अजय चौधरी, DHO डॉक्टर मोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तालुका प्रतिनिधी उस्मान शेख, हिंदवी स्वराज्य न्यूज, येवला।